जलस्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रव्यापी जागर सुरू असून सकाळतर्फे सर्वजल अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय। अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, राजकीय कार्यकर्त्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी याला पाठिंबा दर्शवलाय। पाणी वाचवण्यासाठी प्रत्येक गट शपथही घेतोय। सकाळ माध्यम समूहाच्या सर्वजल अभियानाला आता सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळतोय। महाराष्ट्रात ठिकठिकाणी जलदिंडींचं स्वागत मोठ्या जोशात झाल्यानंतर वसईमधील कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल इथल्या डॉक्टर, परिचारिका आणि कार्डिनल गर्ल्स नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी जलसंकल्पाची शपथ घेऊन सर्वजल अभियानाला आपला पाठिंबा दर्शवला। या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन पाणी वाचवण्यासाठी शपथ घेतली। समूह आणि साम टीव्ही यांच्या संयुक्त संयोजनाने जो कार्यक्रम चाललेला आहे, जलप्रतिज्ञा आणि जलदिंडी, हा एकदम स्तुत्य उपक्रम आहे। आणि या उपक्रमाला कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलचे आम्ही सर्व स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस आणि आमचे उदयगैर नर्सिंग स्कूलचे सगळं कर्मचारी यांचा पूर्ण पाठिंबा आहे। आम्ही यासाठी भविष्यात सुद्धा प्रयत्न करू की पाणी कसं वाचवायचं, काय करायचं। खूपच चांगलं तुम्ही काम करत आहात आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःहून निश्चय घेतला पाहिजे की आपण पाणी वाचायला हवं। आणि गृहिणी म्हणून मी सांगू शकते की घरात जे काही आपल्याला पाण्याचा जिथे उपयोग होतो, जसं की भांडी धुण्यासाठी किंवा घरगुती कपडे धुण्यासाठी, तिकडे पण तुम्ही कमीत कमी वापर करून पाणी कसं वाचू शकतात ह्याच्यावर विचार केला पाहिजे। सर्वजल अभियानाला भारताच्या भावी पिढीनेही पाठिंबा दर्शवलाय। पुण्यातील SM जोशी हिंदी विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही रस्त्यावर उतरत पत्रकं वाटत पाणी वाचवण्याचा संदेश सामान्य नागरिकांना दिलाय। यावेळी वाहतूक पोलीसही या सर्वजल अभियानामध्ये सामील झालेले पाहायला मिळाले। या सर्वांशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी स्नेहा कांबळेनं। राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा विडा सकाळ माध्यम समूह आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या माध्यमातून उचललेला आहे आणि यामध्ये सहभागी होत आहेत राज्यभरातले अनेक विद्यार्थी। पुण्यामध्ये SM जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाने असाच एक उपक्रम हाती घेतलेला आहे। या शाळेनं कॅन्टॉन्मेंटच्या चौकामध्ये जी फलक आहेत ते वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। पाणी वाचवण्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हे सारे विद्यार्थी प्रतिज्ञा करत हे फलक वाटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये जमा झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो या चौकामध्ये एक वेगळ्या प्रकारचा देखावाही या सगळ्या विद्यार्थ्यांनी उभारलेला आहे, ज्याच्यामध्ये पाण्याची जी लेवल आहे ती कमी होताना दाखवली आणि कुठेतरी पंप लावून सुद्धा, कूपनलिका लावून सुद्धा पृथ्वीतून पाणी येत नाही अशा पद्धतीचा हा संदेश देण्याचा एक प्रयत्न या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर ट्रॅफिक पोलीसही सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। चौकाचौकांमध्ये जनजागृती करत कुठेतरी पाणी वाचवण्याचा संदेश हे सारेजण करताना दिसतात आणि हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतात। या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, काय आहे मनामध्ये आज सगळे विद्यार्थी आणि तुम्ही इथे जनजागृती करता आहात, एक वेगळ्या पद्धतीने ही जनजागृती होती पाणी वाचवण्यासाठी, काय सांगाल, काय वाटतं? नाही, हा मुळातला जो उद्देश आहे हा अतिशय चांगला आहे, समाजाच्या हिताचा आहे। आणि पाणी वाचवल्याशिवाय आपले जीवनाचे प्रश्न सुटणार नाही। पाण्याला जीवन म्हणतात, हा जीवनाशी निगडीत उपक्रम आहे म्हणून मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि आमचे विद्यार्थी इतक्या उत्साहाने याच्यात भाग घेत आहेत ह्याचा जास्त आनंद वाटतो। ट्रॅफिक पोलीसही या सगळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही सुद्धा या सगळ्या अभियानामध्ये सहभागी होत इथे पत्रकं वाटताय, पाणी बचत करण्याचं एक आवाहन करता आहे, तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त हे काम आहे, पण काय सांगाल या सगळ्याबद्दल? या हिंदी जोशी नवीन हिंदी माध्यमिक विद्यालयाने जो हा उपक्रम राबवलेला आहे, पाणी वाचवा, जसं रक्ताचा थेंब थेंब माणसाच्या जीवनासाठी उपयोगी आहे, तसं पाण्याचा सुद्धा माणसाच्या जीवनाशी निगडीत संबंध असल्याने पाणी हे वाचवून अत्यंत काळाची गरज आहे आणि हा उपक्रम शाळेने चांगल्या प्रकारे राबवला आहे, ही फार चांगली गोष्ट आहे। हे सगळेच जण या उपक्रमामध्ये सहभागी झाले, जे विद्यार्थी हे फलक वाटतात, ज्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली ते सुद्धा आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूयात। तुला काय वाटतं, पाणी वाचवणं किती महत्त्वाचं आहे आणि तू या सगळ्या अभियानामध्ये कशा पद्धतीने सहभागी होशील? पाणी वाचवायचं लई भयात आहे। पाणी आम्हाला किती वाया घालवतो, सगळेजण किती वाया घालवत, पण आम्हाला पाण्याची बचत करायला पाहिजे। पाणी आतापर्यंत नलकुपामध्ये पाणी येत आहे, पण काही वर्षानंतर नलकुपात पाणी नाही येणार तर मी काय करणार? यामुळे आमच्या SM जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाने हा प्रकल्प तयार केला आहे। आमच्या सगळे मुले मित्र, माझे अध्यापक सगळे मिळून हा पत्र तयार केलेला आहे, हा प्रकल्प तयार केलेला आहे। त्यामुळे आज
आज आम्ही जनजागृती करत आहे. पाण्याच्यामुळे आज सगळ्यांना नाही कळवले तर पाणी राहिले नाही. पाण्याला जीवन पण म्हणत आहे. अशाच आमच्या विद्यालयाचे नारा आहे, जल आहे तर कल आहे, जल है तो कल है. जल हे तो कल आहे असा संदेश हे सारे विद्यार्थी ते आपण पाहू शकतो. ही नवीन पिढी आहे, पुढची पिढी आहे आणि पाण्याबाबतची साक्षरता त्यांच्यामध्ये किती आहे. आज जरी पाणी असतं तरी उद्या हे पाणी राहील की नाही अशी शंका या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आपल्यासाठी नाही तर कदाचित पुढच्या पिढीसाठी आपल्यालाही हे पाणी वाचवणं महत्त्वाचं आहे. पाणी वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून आमच्यापासून आजच पाणी वाचवण्याचा संकल्प करत आहोत अशी शपथ घेत पुण्यातील नारळकर इन्स्टिट्यूटमधील शिक्षक आणि विद्यार्थी सर्वजल अभियानामध्ये सहभागी झालेत. राज्यातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. आता विद्यार्थी आणि शिक्षकही या उपक्रमामध्ये सहभागी होत पाणी वाचवण्यासाठी कटिबद्ध होताना दिसतात. नारळकर इन्स्टिट्यूटमधील याही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पाणी वाचवण्याची शपथ घेत या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवलाय. पाणी वाचवणं किती महत्त्वाचं आहे हे सांगत या विद्यार्थ्यांनी पाणी वाचवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. किंबहुना याची नितांत गरज ही राज्यालाच नव्हे देशाला सुद्धा आहे. आपण जेव्हा जागतिकीकरण असा विषय घेतो तेव्हा संपूर्ण जगाला जर सुंदर, स्वच्छ आणि निसर्गाच्या जवळ आणि मानवी साधनसामग्रीला समृद्ध करायचं असेल तर जलाला शिवाय पर्याय नाही. जल ही संपत्ती आहे. जल हे दुर्मिळ आहे, ते स्केअर्स आहे आणि ते स्केअर्स असल्यामुळे त्याचा उपयोग हा पर्याप्त पद्धतीनेच झाला पाहिजे. जेव्हा एक दिवसाआड पाणी येणार हे जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा आपण कसं आपल्या घरात प्रत्येक जागे होऊन खडबडून जागे झालो आणि घरातलं प्रत्येक भांडं पाण्याने भरून ठेवलं. तर त्याऐवजी कायमच म्हणजे पाऊस आल्यानंतर आपण पावसाचं पाणी कायम वाचवलं तर त्याचा किती उपयोग होईल आणि मग आपल्यावर ही वेळच येणार नाही. हे सकाळनी जेव्हा हा उपक्रम राबवला तेव्हा आमच्या प्रत्यक्ष लक्षात आलं आणि आज मी स्वतः याची शपथ घेतली आहे की मी आजपासून पाण्याचा एकही थेंब वाया घालवणार नाही. आपल्याला होईल तेवढ्या पाण्याची बचत जरी केली तरी त्याचा खूप मोठा परिणाम आपल्याला समोर दिसेल. आणि सकाळने हा जो उपक्रम चालवला आहे त्यामुळे सगळ्या खेडोपाड्यातल्या लोकांनासुद्धा पाण्याबद्दल थोडं तरी महत्त्व कळेल. प्रत्येकाने आपल्या पासून सुरुवात करावी असं माझं स्वतःचं मत. आणि आजपासून मी मात्र माझ्या ठाम राहून प्रामाणिकपणे प्रयत्न करीन की मला जेवढं होईल तेवढी मी पाण्याची बचत करीन. अहमदनगरमधील हमाल पंचायत ही सर्वजल अभियानामध्ये सहभागी झाली आहे. पंचायतीच्या सर्व सदस्यांनी अध्यक्ष शंकरअण्णा घुले यांच्याकडून पाणी वाचवण्याची शपथ घेतली. पाण्याचं महत्त्व सर्वांनी जाणून पाण्याचा वापर केला पाहिजे असं यावेळी हमालांनी सांगितलं. या उपक्रमासाठी त्यांनी 25,000 रुपयांची मदत देखील केली आहे. सकाळ हा वृत्तपत्र नसून ही एक सामाजिक चळवळ आहे. या ठिकाणी सर्व जल अभियानाला आम्ही देणगी दिलेले आहे आणि मला रास्त अभिमान वाटतो की हमालासारखा घटक या चळवळीमध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी सहभाग घेतो आणि त्या चळवळ यशस्वी करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की माझा असंघटित कामगार या अभियानाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे प्रतिसाद देईल. पाणी वाचलंच पाहिजे आणि पाणी थोडक्यात मी सांगतो मी कारण की 2 किलोमीटरहून पाणी आणतो मी पण मला माहिती पाण्याची जाणीव काय आहे ती. आपण असा विचार केला पाहिजे पाण्यासाठी पाणी आपण कसं केलं पाहिजे. जास्त वापर नाही केला पाहिजे, सांडासांड नाही केली पाहिजे. कारण पाण्याची तकलीफ आपल्याला माहिती आहे. आपल्या बायका, आपल्या बहिणी, आपल्या आया कुठून पाणी आणते ते आपण जाणीव ठेवली पाहिजे. मुंबईतल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा या प्राचीन आणि धार्मिक महात्म्य असलेल्या परिसरातील कवळे शांतादुर्गा मठानं सर्वजल अभियानाला पाठिंबा देत या मंदिरात येणाऱ्या हजारो भाविकांना देवाप्रमाणेच पाणी हे पूजनीय आहे असं सांगत पाण्याचं महत्त्व पटवून द्यायचं ठरवलंय. या मठात वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं हजारो भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात. यावेळी लागणारं पाणी आम्ही जपून वापरतोच, पण या सर्वजल अभियानाला यशस्वी करण्यासाठी अधिक जोमानं प्रयत्न करू असा विश्वास यांनी व्यक्त केला. या अभियानाचा प्रसार करू आणि नक्कीच हा अभियान अत्यंत वंदनीय आहे मी नक्की सांगतो. सर्वजल अभियानाला आमच्या शुभेच्छा आहेत आणि मला वाटतं पाणी हे अत्यंत आद्य दैवत आहे. म्हणजे या दैवताबरोबर पाण्यालाही पूजायला पाहिजे असं मी सर्व महाराष्ट्राला सांगेन. तरच महाराष्ट्र पाण्याच्या बाबतीत तरी पुढे येईल. 400 ते 500 लोक जेवायला येऊन जातात दर दिवसाला
आणि पाण्याचा खूप वापर होतो. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा ही जी साम मराठी जी संकल्पना आहे ती आम्ही खऱ्या अर्थाने वापरतो आहोत आणि आम्ही निश्चित प्रयत्न करू की येणाऱ्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त पाण्याचा वापर करू आणि लोकांनाही आम्ही सुचवू की जास्तीत जास्त पाणी वाचवा. सर्वजल अभियानाला पाठिंबा देत पुण्यातल्या सुयोग मंडळानं जिवंत देखावा सादर केलाय. त्यांनी पक्ष्यांची परिषद भरवून पाणी वाचवण्याचाही संदेश दिलाय. सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे असा सकाळ माध्यम समूहाचा उद्देश. त्यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे, त्याचाच धडा देणारा हा देखावा आहे. वेताळ टेकडीवर खुद्द गणपती बाप्पा अवतरतात आणि पाणी बचतीबरोबर पर्यावरण रक्षणाचा संदेश देतात, अशी या देखाव्याची संहिता आहे. आता इथे या मंडळामध्ये जे आज ही स्टुडंट्सने विद्यार्थ्याने प्रोग्राम पाणी वाचवा पाणीचा संवर्धन करा हे शान कार्यक्रम आहे. यांना आपण सगळ्यांनी प्रोत्साहन दिला पाहिजे. आम्हाला पाणी वाचवायचं आहे, त्यासाठी आम्ही सगळ्या समाजाला समजून सांगतोय की पाणी वाचवा आणि पृथ्वी वाचवा. पाण्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. सगळ्या गोष्टीला पाणीच मिळतं. काही एकूण एक गोष्टीमध्ये पाणी मदत करतं आपल्याला. एकूणच सकाळच्या सर्वजल अभियानाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय. पाणी बचतीसाठी आता प्रत्येक जण आपापल्या परीनं पुढे येऊन झगडताना दिसतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील पाणी प्रश्न मार्गी लागेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.